नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपली जी सिरीज सुरू आहे संख्या मोजणे आकृत्यांची, त्यामध्ये घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजणे हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. मागच्या आपण जे लेक्चर्स बघितले त्रिकोणांची संख्या मोजलेली आहे, चौकोनांची मोजलेली आहे. आता कंपॅरेटिव्हली अवघड म्हणतात, बघूया आपण अवघड आहे का नाही. तर असा टॉपिक आज घेऊन आलोय, घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजणे. मग आता घनाकृती म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, क्यूब. मग क्यूबची संख्या मोजायची कशी, त्याला लावलेले कलर जे असतात, काही ठोकळ्या जे असतात, काही घन असतात ते सिंगल कलरचे असतात, काही घन असतात ते वेगवेगळ्या कलरचे असतात. दोन्ही आपण बघू. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स जे आहे ते बुद्धिमत्तेसारखं सोडवायचं आणि बुद्धिमत्ता मॅथमॅटिक्स सारखं सोडवायचं. म्हणजेच काय की बुद्धिमत्तेमध्ये आपण जर फॉर्म्युले वापरले तर आपला स्पीड वाढतो, ॲक्युरसी वाढते आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ॲक्युरेट उत्तर येतं. तर ज्यावेळी आपण घनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर हे 6 फॉर्म्युले जे आहेत हे फिक्स आहेत. हे पाठ करायचे त्याला ऑप्शन नाही. का? तर बघा, जर तुम्ही हे अगोदरच फॉर्म्युले पाठ केलेले असतील तर तुम्हाला प्रॉपर तो घन बघायची गरज सुद्धा पडत नाही, आपल्याला उत्तर निघतं. मग बघूया आपण. जो पहिला आहे, असे 6 आहेत जे जास्त अवघड नाहीत. थोडंसं लक्ष दिलं तर ते इझिली ॲक्सेप्टेबल आहेत तुमच्या मेंदूकडून. मग बघा कुठले कुठले फॉर्म्युले आहेत ते बघू आपण आणि त्याचा उपयोग प्रॉपर एक्झाम्पलमध्ये कसं करायचं ते पण आपण बघायचे. तर पहिला आहे बघा, एकूण ठोकळे किती. म्हणजे ज्यावेळी आपण घनाचे पार्ट्स पाडतो, फॉर एक्झाम्पल बघा, हा घन आहे, याचे एकूण ठोकळे म्हणजे हा 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 हे सगळे जे आहेत हे एकूण किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आता आपण वापरणार आहोत तो आहे एक्स इंटू वाय इंटू झेड. त्यामध्ये एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू जी असते ती काढायची असते. बघा इथून एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस कुठलाही पकडा तुम्ही. ह्याला एक्स म्हणू, याला वाय म्हणू आणि याला झेड म्हणू. ठीक आहे. याचे जे नंबर आहेत बघा, एक्स म्हणजे 1 2 3 4 5 6. एक्स किती आहेत? 6 नंबर आहेत. वाय 1 2 3 4 म्हणजे वाय किती आहेत? 4. आणि झेड 1 2 3 4 5 6 7 म्हणजे झेड किती आहे ते 7. म्हणजेच काय, तो घन किंवा तो क्यूब कितीचा आहे? 6 × 4 × 7 असा आहे. समजते? तर एक्स कशाला म्हणायचं, वाय कशाला म्हणायचं आणि झेड कशाला म्हणायचं तुम्हाला समजलं असेल. यालाच एक्स म्हणायचं का रे? तुम्ही याला सुद्धा एक्स म्हणू शकता. ठीक आहे. याला वाय म्हणू शकता. तर या प्रकारे एक्स वाय झेड असतं. तर फॉर्म्युले बघू आपण. एकूण ठोकळे जर तुम्हाला काढायचे असतील तर एक्स इंटू हे मल्टिप्लिकेशन आहे, एक्स इंटू वाय इंटू झेड आणि घातले गेलेले एकूण काप. म्हणजे आपण जो एक घन असतो त्या घनाला आपण कापायचं असेल तर कधी कधी असे विचारतात की फॉर एक्झाम्पल 4 × 6 × 7 चा घन आहे आणि त्याला काप पाडायचे आहेत, तर एकूण काप किती पाडावे लागतील, त्याच्यामुळे 1 × 1 × 1 चे क्यूब्स तयार होतील. तर मग ते कसे मोजायचे बघूया आपण. बघा फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितले, एक्स मायनस 1 प्लस वाय मायनस 1 प्लस झेड मायनस 1. म्हणजेच काय बघा, एक्स मायनस 1 प्लस वाय मायनस 1 प्लस झेड मायनस 1 म्हणजे प्रत्येकामधून काय केले, एक वजा केलेला आहे. पाठ करायचे नाहीत फॉर्म्युले, त्यांचा सिक्वेन्स जो आहे तो जर लक्षात घेतला तर फॉर्म्युले आपोआप पाठ होतात. एक्स मायनस 1, वाय मायनस 1 आणि झेड मायनस 1 म्हणजे प्रत्येक डायमेन्शनमधून आपण एक एक वजा केल्यानंतर जी संख्या आपल्याला मिळते ते काय आहेत, एकूण काप असतात. समजते? ते कसं आपण डायग्राममध्ये बघू. बघा, याला आपण एक्स म्हणलं होतं, याला वाय आणि ह्याला झेड म्हणलं होतं, बरोबर. हे एक्स हे वाय आणि हे झेड. ज्यावेळी एक्सचे ब्लॉक्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. टोटल 6 ब्लॉक्स आहेत आणि हे 6 ब्लॉक्स तयार करण्यासाठी आपल्याला किती रेषा माराव्या लागतात बघा, 1 2 3
4 आणि 5. म्हणजेच ब्लॉक ज्यावेळी 6 असतील त्यावेळी आपल्याला काप किती घालावे लागतात? काप आपल्याला 5 घालावे लागतात. म्हणजेच काय 6 वजा 1 5 म्हणजेच काय x ब्लॉक असतील तर काप किती घालावे लागतात आपल्याला x - 1. बरोबर. म्हणजेच ब्लॉक्स जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक जर कमी केला तर आपल्याला तेवढे काप मिळतात. तेच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलंय. म्हणजेच एकूण काप काढायचे असतील तर त्या प्रत्येक डायमेन्शन मधून 1 वजा करायचा. तेवढे काप आपल्याला निघतात. ठीक आहे. हा जो तिसरा फॉर्म्युला आहे 2x - 2 - 2 y - 2 2 × x - 2 y - 2. एकाच पृष्ठभागावर जर काढायचे असतील आपल्याला एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ब्लॉक जर काढायचे असतील तर फॉर्म्युला काय 2x - 2 y - 2 प्लस आता हाच y - 2 इथं आलाय. पाठ करायची गरज आहे का रे? नाही. y - 2 z - 2 हाच z - 2 इथं आलाय आणि नंतर ती पूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी हा x - 2 इथं आलाय. म्हणजेच काय सिंपल आहे. पाठ कसं करायचं बघा. हे जरी समजून घेतलं असलं तरी सुद्धा पाठ करताना काय करावं लागेल x - 2 आणि y - 2 x आणि बघा x y आणि z. बरोबर. मग x मधून 2 वजा केले x आणि y ची जोडी घेतली एकदा x आणि y नंतर दुसरी जोडी काय y आणि z ची y आणि z. बरोबर. आणि तिसरी जोडी कुणाकुणाची होते ह्या z ची आणि ह्या x ची. अशा एकमेकांना जोड्या झाल्यानंतर एकाच पृष्ठभागावर रंग असणारे आपल्याला काय निघतात ब्लॉक्स निघतात. बघा फॉर्म्युला हा कंपॅरेटिव्हली थोडा मोठा आहे पण सिक्वेन्सिंग चांगला आहे. जास्त पाठांतर करायची गरज आहे का? नाही. हाच ब्लॉक इथे येतो बघा x y - 2 y - 2 z - 2 z - 2. अवघड आहे का रे काय? आणि हा पहिला हा x - 2 जो आहे तो इथं आलाय x - 2. म्हणजेच काय पाठ करताना किंवा सोडवताना आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. समजा इथं जे कॅल्क्युलेशन करून लिहिलेला आकडा आहे तो ॲज इट इज आपण पुढे लिहायचा कारण सेमच आहे y - 2 y - 2. आणि इथं जो कॅल्क्युलेशन केलेला आकडा आहे तो आपल्याला इथं लिहिता येतो. हा जो कॅल्क्युलेशन केलेला आकडा आहे तो इथं लिहिता येतो. म्हणजे फॉर्म्युल्याने सोडवताना जरी फॉर्म्युला मोठा दिसत असला तरी आपल्याला कॅल्क्युलेशन फक्त 1 2 आणि 3च कॅल्क्युलेशन्स करावं लागतात. त्यातून पण काही जास्त अवघड आहे का रे? वजा 2च करायचे बाकी काय करायचं तोंडी करतो आपण. ठीक आहे. सुरुवात आहे. आपण सुरुवातीला तोंडी करणार नाही. आधी समजून घ्यायचं नंतर स्पीड वाढवायचं. नेक्स्ट बघा चौथा फॉर्म्युला आहे. 2 पृष्ठभागावर रंग काढायचे असतील म्हणजे 2 पृष्ठभागावर ज्या ब्लॉक्सला 2 पृष्ठभागावर रंग असतात असे ब्लॉक्स काढायचे असतील त्यावेळी बघा 4x + y + z - 6. आपण काय जास्त अवघड नाही. 2 पृष्ठभागावर काढायचे असतील तर याला 4 ने मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे x + y + z - 6. तर हा पाठच करावा लागेल आपल्याला. बरोबर. नंतर 3 पृष्ठभागावर रंग काढायचे असतील फॉर्म्युला नाही डायरेक्ट आकडाच आहे. म्हणजे 3 पृष्ठभागावरती म्हणजेच काय एखादा म्हणजे असे ब्लॉक्स असतात ज्याला 3 पृष्ठभागावर रंग असतात. बरोबर. म्हणजेच काय असे ब्लॉक्स किती असतात पूर्ण घनामध्ये तर 8 ब्लॉक्स असतात. मग ते कुठे कुठे येतील बघू आपण. ते कुठल्याही किती पण समजा 4x4x4 जरी असलं 3x3x3 जरी असलं 4x6x7 किती असू द्या तरी किती डायमेन्शन जरी असल्या तरी 3 पृष्ठभागावर रंग असणारे किती असतात 8च असतात. हे पहिले 3D असल्यामुळं आपल्याला हा भाग मागचा दाखवता येत नाही पण या पूर्ण सेशन म्हणजे इमॅजिनेशन करणं गरजेचं आहे. जसे पुढे 4 असतात तसेच मागे 4 असतात. हा एक हा एक हा एक आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक तयार झालेला असतो बॅक साईडला. या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन इथं आलेला आहे. असे टोटल किती असतात 8 ज्यांना 3 रंग लागलेले असतात ज्या ब्लॉक्सला. बघ इथं पण असतो रंग इथं पण असतो आणि याच्या बॅक साईडला इथं पण असतो. असे 3 रंग लागलेले असतात. असे ब्लॉक्स किती आहेत 8 ब्लॉक्स आहेत. नंतर रंगहीन तुम्हाला कुठलाच रंग समजा असा एक ब्लॉक आहे म्हणजे घन आहे त्याला बाहेरून सगळीकडून काही कलर दिलेला आहे तर असे काही ब्लॉक्स आहेत का किंवा असतील का किंवा काढायचे आहेत आपल्याला तर
ते ब्लॉक्स कुठले आहेत हे आपल्याला काढायचं जर असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. हा ब्लॉक जो आहे ह्याला तिन्ही रंग लागलेले आहेत. ही पूर्ण लाईन सोडा, कारण याला पण रंग लागलेला आहे, याला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे आणि याला पण आहे. बरोबर. हे जे 4 ब्लॉक्स आहेत फ्रंटला, त्या सर्वांना एक ना एक रंग लागलेला आहे, कमीत कमी एक. नंतर पूर्ण या सिरीजला रंग लागलेले आहेत. बरोबर. आपण बाहेरून रंग लावू शकतो. नंतर पूर्ण या सिरीजला बाहेरून रंग लावण्यात आलेला आहे. बरोबर का रे? मग आपल्याला रंगहीन जर ब्लॉक काढायचे असतील तर या सिरीज मधले बघा, या सिरीज मधले आपल्याला मधले पूर्ण ब्लॉक्स काढावे लागणार आहेत. त्यासाठी हे फ्रंटचे पण आपल्याला काढून टाकावे लागणार आहेत हे सगळे. बरोबर आहे का? हे फ्रंटचे पण काढून टाकल्यानंतर आणि याच्या मागचे ही पूर्ण लाईन काढून टाकल्यानंतर आपल्याला रंगहीन मिळत आहेत. बरोबर. मग फॉर्म्युला काय बघा, रंगहीन पाहिजे असतील तर x-2 y-2 आणि z-2 हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं काय आहे, रिलेशन्स आहे. बरोबर. म्हणजेच काय बघा, इथं आपण थोडंसं समजून घेऊ, नसेल तर आपल्याला तोंडी पाठ करायचंच आहे शेवटी. x-2 म्हणजेच का, तर हे पूर्ण x आहे. आपल्याला रंगहीन काढायचं असेल तर ह्याला रंग लागलाय म्हणजे ही पूर्ण लाईन काढायला लागते म्हणजे x-1 झालं. ही पूर्ण लाईन काढावं लागते म्हणजे x-1 झालं. हे दोघं जण एकत्र केले की x-2 होतं. नंतर आपल्याला ही पूर्ण एक लाईन काढावं लागते, नंतर ही पूर्ण एक लाईन काढावं लागते. बरोबर. म्हणजेच y-2 झालं. आणि ही पूर्ण वरची लाईन एक काढावं लागते आणि खालची लाईन एक काढावं लागते म्हणजे -1 म्हणजे z-2 झालं. बरोबर. आणि ही मधली पूर्ण ती मग सिरीज निघते आपल्याकडून. या सिरीजला इकडे मल्टिप्लाय जर करायचं असेल तर यामध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशनशिप येतं. हे जर कळत नसेल, सिंपल पाठ करायचं. जर आपल्याला रंगहीन काढायचे असतील सगळे ब्लॉक्स तर फॉर्म्युला काय आहे, x-2 y-2 आणि z-2. सिंपल. तर या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण डोकं न लावता, का डोकं तर लावता येते आपल्याला, डोकं असल्याशिवाय आपण ग्रॅज्युएट झालो का रे? नाही. डोकं तर आपल्याला लावता येतं, फक्त आपल्याला स्पीड कमी पडतं. ते स्पीड ग्रॅब करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्यांची गरज पडते. बऱ्याच वेळा असं होतं बघा, खूप हुशार मुलगा असतो, डोकं जास्त लावतो. बरोबर. डोकं जास्त लावल्यानंतर ऑफकोर्स काय होतं, वेळ कमी पडतो आणि मार्क्स कमी येतात. तर मग हे जे आहेत फॉर्म्युले पाठ करायचे. मी थोडंसं बाहेर थांबतो. तुम्ही याचा तुम्ही हे लिहून घेऊ शकता पॉज करून, हे सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. ठीक आहे. बघा, अजून एकदा आपण रिव्हिजन करू. एकूण ठोकळे x × y × z, घातले गेलेले एकूण काप. आता ते काप जे घ्यायचे आहेत ते आपल्याला असे घ्यायचे आहेत, -1 -1 -1. म्हणजेच काय, x-1 y-1 आणि z-1. एकाच पृष्ठभागावरती रंग कसे काढायचे आहेत आपल्याला, x-2 y-2, x y आणि z ची सांगड घालायचे. बस. समजते का? x-2 y-2, हाच y-2 इथे येतो. नंतर त्याची z बरोबर सांगड आहे, हाच z-2 इथे येतो. समजते? आणि हा सुरुवातीचा x-2 इथे येतो. हे कधी आपल्याला उपयोगी पडतं, कॅल्क्युलेशनच्या वेळी. त्यानंतर दोन पृष्ठभागावर जर रंग असतील तर 2 आणि 4चं रिलेशनशिप थोडंसं लक्षात घ्यायचं. आणि दोन पृष्ठभागावर रंग जर असतील तर 4x + y + z - 6 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 पृष्ठभागावर रंग असतील, 3 पृष्ठभागावर रंग जर असतील आणि असा जर प्रश्न आपल्याला जर विचारण्यात आला, वेल अँड गुड, होम स्वीट होम. काय, डायरेक्ट 8 लिहायचं, पुढे जायचं, कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. मी जसं दाखवलं तसे ते 4 शोधत पण बसायचे नाहीत. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे रे, टाइम वाचवायचा आहे, जो इतर प्रश्नांसाठी आपल्याला वापरता येईल. आणि रंगहीन बघायचे असतील x-2 y-2 आणि z-2, हे तोंड पाठ पाहिजेत. तर काय होते, आपल्याला एक्झाम मध्ये स्पीड येतं, कॉन्फिडन्स येतो, ॲक्युरेसी येते. चला, तर मग आपण काय करू आता, प्रॉपर ते घनाकृतीचे ठोकळे वगैरे सगळे जे काही एक्झाम्पल्स वगैरे विचारतात ते सगळे आपण करू. बरं, हे सगळे एकाच एक्झाम्पल मध्ये विचारतात का? नाही. किंवा IBPS पॅटर्न मध्ये कसं विचारतात सांगतो. एकच 5 मार्काला प्रश्न विचारतात आणि यातले 5 प्रश्न विचारतात. ठीक आहे.
TCS मध्ये काय करतात की या टाईपचा एक विचारतात आणि यातला यापैकी एखादा अवघड असेल तो देऊन टाकतात. ठीक आहे, म्हणजे एकाच पृष्ठभागावर रंग किती आहेत ते काढा. हे 2 पॅटर्न 2 एजन्सी वेगवेगळ्या पद्धतीने विचारते. MPSC मध्ये पण याचा उपयोग आहे. बघा केस 1 कुठली कुठली असू शकते बघा. एक तर असतो एक रंग, अनेक रंग आणि समान असमान बाजू. असमान बाजू आणि समान बाजू यामध्ये जास्त फरक नाही. फक्त आपण कॉन्सन्ट्रेट कशावर करायचा आहे, एक रंगाचा ब्लॉक घन आणि अनेक रंगाचा घन. समान असमान मध्ये आपल्याला काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो त्याच्या नंतर कसं कसं येतं ते असमान आणि समान. सध्या तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. असमान बाजू आणि समान बाजू सारख्याच असतात. बघा आता म्हणजेच काय, असमान म्हणजे काय 4 × 6 × 7 असा एक ब्लॉक असतो आणि समान बाजूमध्ये काय असतं, सगळ्या बाजू सारख्या असतात 6 × 6 × 6 किंवा 7 × 7 × 7 किंवा 5 × 5 × 5. म्हणजेच काय, तो ब्लॉक जो असतो त्याची एक्स वाय आणि झेड हे सारखेच असतात. बरोबर का, सगळ्या डायमेन्शन्स कशा असतात सारख्या असतात. म्हणजेच एक्स पण 5च असतो, वाय पण 5 असतो आणि झेड पण 5 असतो. त्यावेळी काही जण कसं करतात माहिती आहे, या फॉर्म्युल्यामध्ये चेंज करतात. बघा फॉर्म्युले आपल्याला काय करायचं, डेटा वाढवायचं नाही, डेटा कमी असावा. म्हणजेच काय, एकूण ठोकळे एक्स × वाय × झेड जर स्पेशल केस असतील म्हणजेच काय समान बघा समान बाजू असणारा जर ठोकळा असेल तर एक्स पण समजा 5 सेंटीमीटरचा समान बाजू असणारा ठोकळा असेल तर एक्स पण 5च असतं, वाय पण 5 असतं आणि झेड पण 5 असतं. म्हणजेच एक्स वाय आणि झेड या तिघांची किंमत सेम असते आणि म्हणून काय करतात, या तिघांना एक्स समजतात. ह्याला पण एक्स, ह्याला पण एक्स, ह्याला पण एक्स आणि त्याची स्पेशल केस त्याचा फॉर्म्युला होतो x³ का, ह्याला पण एक्स समजला आपण, ह्याला पण एक्स समजलं वायला, कारण किमती सगळ्यांच्या सेमच आहेत. आणि ह्या झेडला पण आपण काय समजलं एक्स. हा x × x काय होतो x³ होतो आणि हा फॉर्म्युला तयार होतो. आणि काही महाभाग काय करतात तर समान असणारा जे ठोकळे आहेत ह्यांचा वेगळा फॉर्म्युला देतात x³. आपल्याला हा पाठ करायचा नाही, आपण हे जनरलाइज फॉर्म्युले जे आहेत हेच पाठ करायचे, याच्यामध्येच किमती भरायच्या आणि सोडवताना आपण ह्याचे शॉर्टकट ट्रिक्स वापरूया. म्हणजेच काय x × y × z हा समान असू द्या किंवा असमान असू द्या यासाठी सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. सगळेच फॉर्म्युले आपल्याला समान ठोकळा, असमान ठोकळा, समान घन किंवा असमान घन यासाठी सगळे फॉर्म्युले आपल्याला सेमच आहेत. यासाठी वेगळे फॉर्म्युले वापरायची गरज नाही. एक जनरलाइज फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे, प्रत्येक स्पेशल केससाठी नवीन फॉर्म्युला बघायचा नाही, कमीत कमी फॉर्म्युले. पुढे बघा, आता आपण काय करू, फॉर्म्युलेचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आता आपण प्रॉपर एक्झाम्पल्स कशी येतात या टाईपवरची हे बघूया आपण. बघा प्रश्न आहे 4 × 6 × 7 सेंटीमीटर. 4 × 6 × 7 सेंटीमीटर असणारा लाल रंगाचा ठोकळा 1 सेंटीमीटर प्रत्येक बाजू असणाऱ्या घनाकृतीमध्ये कापला. म्हणजे 4 × 6 × 7 तर अशा प्रकारची जी डायमेन्शन्स आहेत हा ठोकळा आपल्याला 1 × 1 × 1 मध्ये कट करायचा आहे. बरोबर आहे का, या टाईपमध्ये कट करायचा आहे. तर त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात, एकूण ठोकळ्याची संख्या किती, घालावे लागणारे किमान काप किती, एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती, 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे, 3 पृष्ठभागावर आणि एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे, एवढे प्रश्न विचारले जातात. मग आपण काय करू, आपल्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून हे सगळे आपण सोडवणार आहोत. मग आता 1 बाय 1 हे सगळे फॉर्म्युले जे आहेत हे एकूण ठोकळे x × y × z, घालावे लागणारे काप एकाच पृष्ठभागावर, 2 पृष्ठभागावर, 3 पृष्ठभागावर आणि हे रंगहीन, हे सगळ्या फॉर्म्युल्यांचा उपयोग आपल्याला इथं करून ते सगळे सोडवायचे. तर बघा पहिला प्रश्न घेऊया. आता हे जे 6 प्रश्न आहेत हे 6च्या 6 प्रश्न आपण 1 बाय 1 बघू कसे आहेत. बघा, एकूण ठोकळ्यांची संख्या. आता हा ब्लॉक जो आहे हा कितीचा आहे बघा, 4 × 6 × 7 समजते. 4 × 6 × 7 जा ब्लॉक आहे, याला आपल्याला आता काय करायचं आहे, विचारलेला प्रश्न काय, एकूण ठोकळ्यांची संख्या. म्हणजे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, समजा x आपण हा पकडला आणि x ची संख्या किती झाली रे,
एक्स किती आहे 4 आहे बरोबर. वाय किती आहे यामध्ये 1 2 3 4 5 6 वाय किती आहे 6 आणि झेड किती आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे झेड किती आहे 7. अशा 3 डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला एकूण ठोकळ्यांची संख्या मोजायची आहे. मग एकूण ठोकळे किती बाय किती असतात 1 बाय 1 बाय 1 म्हणजे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर असणारे आपल्याला ठोकळे काढायचे आहेत. ठीक आहे. मग आता ते कसे काढायचे. फॉर्म्युला काय आपल्या एकूण ठोकळ्यांची संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय आहे एक्स इंटू वाय इंटू झेड. एकूण ठोकळ्यांची संख्या या फॉर्म्युलेने काढतात. सरळ टाकून द्यायचं. काय करायचं आहे बघा 4 गुणिले 6 गुणिले 7 बरोबर. बघा 4 गुणिले 6 गुणिले 7 म्हणजे एक्स इंटू वाय इंटू झेड. 7 चौकून 42 42 गुणिले 4 4 दुनी 8 4 चौक 16 किती आले रे टोटल 168. म्हणजेच काय एकूण ठोकळ्यांची संख्या किती येते 168 येते. एकूण ठोकळ्यांची संख्या इथे किती आली आहे 168. ठीक आहे. आता बघा घालावे लागणारे किमान काप. आता किमान काप किती घालावे लागतील यामध्ये ते आपण बघायचं आहे. मी मगाशी सांगितलं होतं किमान काप घालायचे असतील 1 2 3 4 5 6 जर ब्लॉक्स काढायचे असतील तर लाईन किती मारावं लागतात बघा 1 2 3 4 5 म्हणजे एक लाईन कमी काढावं लागते. म्हणजेच काय किती काप घालावे लागतील त्याचा फॉर्म्युला आहे x - 1 प्लस y - 1 प्लस z - 1 ह्या सर्वांची ॲडिशन करायची आहे. त्यावेळी आपल्याला घालावे लागणारे किमान काप निघतात. मग बघा तात्पुरता आपण इथे लिहू 4 आपला जो ब्लॉक होता तो किती बाय कितीचा होता बघा 4 6 आणि झेड किती होता 7 होता. हे लक्षात पाहिजे. बघा x - 1 म्हणजेच काय 4 - 1. आता हे सगळं परीक्षेत लिहित बसायचं का रे नाही. x - 1 म्हणलं की डायरेक्ट लिहायचं 3 y - 1 म्हणलं की डायरेक्ट काय म्हणायचं 5 आणि z - 1 म्हणलं की डायरेक्ट म्हणायचं 6 बरोबर आहे का. आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी या स्टेप्स वाढवायची गरज पडते. बघा x - 1 म्हणजे 4 - 1 प्लस y - 1 किती रे 6 - 1 आणि z - 1 म्हणजे किती 7 - 1 समजतंय का. मग सिंपल काय करायची ॲडिशन करायची. बघा 6 आणि 5 किती 11 12 13 14 म्हणजेच काय टोटल आपले घालावे लागणारे काप किती आहेत रे 14 आहेत. 14 काप घातले की 1 बाय 1 बाय 1 असे ठोकळे निर्माण होतात. बघा ठीक आहे. घालावे लागणारे काप किती आपल्याला लागतील रे टोटल 14. आता एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे. ठीक आहे. तर ह्याचा आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. फॉर्म्युला जर पाठ नसेल तर आपल्याला मॅन्युअली मोजावं लागेल आणि वेळ जाईल. बाकी काय होणार नाही. आपल्याला माहित आहे किती एक्स किती आहे 4 आहे वाय किती आहे 6 आहे आणि झेड किती आहे 7 आहे. हे माहीत पाहिजे नाहीतर आपलं गणित चुकतंय. अजून एकदा कन्फर्म करू 4 6 7 ठीक आहे. आणि एकाच पृष्ठभागावर जर असणारे ठोकळे आपल्याला मोजायचे असतील फॉर्म्युला काय आहे बघा 2 x - 2 y - 2 प्लस y - 2 z - 2 प्लस z - 2 x - 2 असा आहे ना फॉर्म्युला. मग बघा फक्त किमती पुट करा. x किती आहे 4 आहे 4 वजा 2 नंतर y किती आहे रे 6 आहे 6 वजा 2 हे आपल्याला एक्झाममध्ये करायचं नाही. या स्टेप्स आपण गाळून टाकायच्या डायरेक्ट तोंडी करायचं. प्लस बघा y वजा 2 y वजा 2 आहे बघायची गरज आहे का रे 6 वजा 2 ॲज इट इज घ्यायचं. z - 2 एकदा बघून घ्यायचं किती 7 म्हणजेच काय 7 - 2 प्लस आता हा 7 - 2 z - 2 आणि z - 2 समोरासमोर आहे. हा 7 - 2 मी ॲज इट इज लिहिला 7 - 2 हा x - 2 आणि हा x - 2 सेम आहे म्हणून हा वरती न बघता मी काय लिहिला 4 - 2 का तर इथं पुन्हा मला कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही. बघा नंतर 2 बाहेरच आहे 4 - 2 किती 2 इंटू 6 - 2 किती आलं रे 4 प्लस आता हा 6 - 2 मी एकदा केला मी इथला बघूनच पुढे लिहायचा अशी सवय लागू द्या. ठीक आहे. नंतर 7 - 2 किती आलं 5 प्लस आता हाच 5 पुढे घ्यायचा आपल्याला का 7 - 2 7 - 2 समोरच आहे म्हणजे z - 2 z - 2 बघायचा आणि 5 ॲज इट इज पुढे लिहायचा. त्यानंतर सॉरी
इथं प्लस नाही येणार. हां बघा 2 × 4 4 × 5 आणि 5 × हा पहिलाच 2 येणार बरोबर का रे, कारण हा x-2 ऑलरेडी आपण इथं घेतला होता. समजते. बघा 2 4 दोन्ही 8 प्लस 4 पंचे 20 प्लस 5 दोन्ही 10 म्हणजेच काय 10 आणि 20 30 आणि 8 38 आणि हा आहे 2 म्हणजेच काय 82 16 6 हातचा 1 व्यतिरिक्त 6 आणि 1 7 म्हणजे टोटल आपल्याला एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती मिळालेले आहेत 76 मिळाले आहेत. आपल्याला यात प्रॉपर जाऊन या ठोकळ्यामध्ये मोजायची गरज नाही. का तर बऱ्याच वेळा इथं जम्बलिंग होतं. हे 3D आहेत, आपल्याला हे 2D मध्ये दाखवायचं आहे. तर बऱ्याच जम्बलिंग होणाऱ्या गोष्टी आहेत आणि जरी आपण 76 काढलं तरी सुद्धा आपल्या मनात धुकधुकी राहते बरोबर. बुद्धिमत्तेला जर बुद्धिमत्तेसारखं जर सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याला वेळ जास्त लागतो. समजते का रे. एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती आहेत 76 आहेत. लिहून घेऊ आपण तिथं 76. नेक्स्ट आहे दोन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे. चला बघू आपण मग. दोन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे आपल्याला काढायचे असतील तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा. दोन पृष्ठभागावर 4 × x + y + z - 6 बरोबर आहे का रे. खूप छोटा फॉर्म्युला आहे, स्वस्त आणि मस्त आपल्याला उत्तर मिळून जातं. मग बघा आपल्याला काय माहित आहे x आहे 4 y आहे 6 आणि z आहे 7. हे मागं पुढे झालं तरी चालते, x 7 म्हणला तरी चालते का तर मल्टिप्लिकेशनच आहे बरोबर. आता बघा 4x y z - 6 4 बाहेरच असू द्या. x किती आहे 4 y किती आहे 6 z किती आहे 7 z 7 आहे ठीक आहे -6 बरोबर. या सर्वांची काय करायची बेरीज करायची वजाबाकी करायची. 6 4 10 आणि 7 17 वजा 6 17 वजा 6 किती झाले रे 11 म्हणजेच 11 × 4 44 फायनल आन्सर आले तुमचा बरोबर आहे का रे. समजते. 17 वजा 6 11 आलं. 11 × 4 44 म्हणजेच दोन पृष्ठभागावर रंग असणारे किती आहेत रे 44 ब्लॉक्स आहेत टोटल. 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे. आता मी तुम्हाला काय सांगितलं कितीही मोठा ब्लॉक असू द्या कितीही डायमेन्शनचा ब्लॉक असू द्या 3 पृष्ठभागावर जर असणारे रंग असणारे ठोकळे असतील तर त्याला बघायची गरज नाही. सरळ काय लिहायचं होम स्वीट होम सांगितलं होतं बघा मी, हे लक्षात ठेवा. 3 पृष्ठभागावर जर असतील तर ते ब्लॉक्स किती असतात 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे असणारे ब्लॉक्स किती 8 असतात. त्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही. एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे हे आपल्याला बघायचे आता ठीक आहे. मग एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे आता ह्याचं उत्तर किती रे ह्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही डायरेक्ट 8 लिहिलं आपण. एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे आपल्याला काढायचे असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा फॉर्म्युला काय आहे x - 2 y - 2 आणि z - 2. आता हे कसा फॉर्म्युला आला हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. नसेल पाठ होत नसेल समजत तर डायरेक्ट पाठ करायचं. एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे काढायचे असतील तर x y आणि z मधून 2 2 2 वजा करायचे आणि त्यांची काय करायची मल्टिप्लिकेशन करायची. मग बघा x आपल्याला दिलेला आहे किती 4 y किती दिलेला आहे 6 आणि z किती दिलेला आहे 7 दिलेला आहे. मग बघा x - 2 y - 2 आणि z - 2 करा. x - 2 किती आलं 2 बरोबर. त्यानंतर y - 2 किती आलं रे 4. त्यानंतर z - 2 किती आलं 5 बरोबर आहे का रे. बघा 7 वजा 2 5 6 वजा 2 4 आणि 2 वजा 2 2 5 चौक 20 20 दुनी 40 म्हणजे एकाही पृष्ठावरती रंग नसणारे ठोकळे किती आहेत 5 चौक 20 20 दुनी 40 टोटल आलेत किती 40. समजते का. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे 4/6/7 ते जेवढे पण काही पॉसिबल आउटकम्स आहेत किंवा पॉसिबल एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल आपण एकाच एक्झाम्पलमध्ये घालून ते सगळे आपण काढलेले आहेत. याचं उत्तर आहे 40. तर आपण फायनल जे आहे आपला आन्सर
ते आपण एकत्र करून लिहिलेलं आहे. तिथं आपण काय करू, एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे किती आहेत 40. अशा प्रकारे आपलं हे सगळे आउटकम्स आलेले आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर दिसतात तुम्हाला. ठीक आहे. तर ही झाली केस 1. म्हणजेच काय, एकाच रंगाचा ठोकळा आहे हा आणि असमान बाजू आहेत. ठीक आहे. मग आता सेम टाईपचा आपल्याला एक सराव म्हणून आपण काय करू, अजून एक असंच एक्झाम्पल घेऊ, म्हणजे आपल्याला किंवा तुम्हाला कन्फर्म होईल. बघा, यावर सुद्धा एकाच कलरचा आहे ठोकळा आणि बाजू असमान आहेत, म्हणून तो काय आहे, असमान ठोकळा आहे. आता बघा, त्यांनी सेम विचारलेला आहे, सेमच आहेत 1 2 3 4 5. आता हे आपल्याला डबल काढायचे का, तर आता 4/6 आहे का रे, नाही, 5/5/7 आहे. ठीक आहे, XYZ. मग आता मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमचे जर फॉर्म्युले पाठ असतील, आता हा एक नवीन एक्झाम्पल घेतले ह्यासाठी की आपल्याला मागच्या वेळी आपण ब्लॉकमध्ये सगळे बघितले बघा, ब्लॉकमध्ये जाऊन बघितलं का नाही, प्रत्येक ठिकाणी ब्लॉक होता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्लॉकच लागेल का आपल्याला, नाही, आपल्याला ब्लॉक बघायची गरज नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपले जर फॉर्म्युले पाठ असतील तर ब्लॉक काढायची गरज नाही आणि ब्लॉक बघायची सुद्धा गरज नाही. तर विदाउट बघता, ब्लॉक नसताना आपले एक्झाम्पल्स कसे येतात बघूया. आता एकूण ठोकळ्यांची संख्या X, Y आणि Z 5 5 7 लक्षात ठेवायचं. थोडंसं स्पीड वाढवू आपण. एकूण ठोकळ्याची संख्या काढायची असेल तर X × Y × Z म्हणजेच काय, 5 × 5 × 7. बरोबर आहे का. 5 7 35, 35 × 5, 5 5 25, हातचा 2, 5 3 15 आणि हे 16. म्हणजेच काय, टोटल किती आले रे, एकूण ठोकळे जे आहेत ज्यांचं 1/1/1 काढायचं होतं ते किती आहेत रे, 175 ठोकळे येतात. बरोबर. X Y Z 5 7 35, 35 × 5 केलं, 5 5 25, हातचा 2, 5 3 15, 16 17. हे 1/1 काढायचे आहेत आपल्याला. असणाऱ्या रंगाचा 1 सेंटीमीटर प्रत्येक बाजू असणाऱ्या घनाकृतीत कापला तर ते असं काढतात. समजते. बघा, घालावे लागणारे किमान काप किती, याचा फॉर्म्युला आहे x - 1 प्लस, इथे प्लस येतं बरं का, घालावे लागणारे किमान काप, या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. घालावे लागणारे किमान काप यामध्ये येतं प्लस आणि एकाही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे म्हणजेच इथे येतं मायनस. इथं बघा, x - 1 प्लस y - 1 प्लस z - 1. इथं काय येतं, x - 2 इंटू y - 2 इंटू z - 2. यामधला फरक समजून घ्या. यासाठी या दोन जे फॉर्म्युले आहेत ते मी तुम्हाला कसे येतात ते डिराईव्ह करून सांगितलं होतं आपल्या त्या ब्लॉक्समध्ये. 4/6/7च्या ब्लॉक्समध्ये हे फॉर्म्युले डिराईव्ह कसे होतात यासाठी सांगितलं होतं. दोन्ही मधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. घालावे लागणारे किमान काप x - 1, y - 1 आणि प्लस आणि z - 1. 5 × 5 × काय आहे रे, 7 आहे. बरोबर आहे का. 5 × 5 × 7 सेंटीमीटर. मग बघा, x - 1, 5 - 1 किती झाले, 4. त्यानंतर y - 1 किती झाले, 5 - 1 किती झाले, 4. आणि z - 1 म्हणजे 7 - 1 किती झाले, 6. बरोबर आहे का रे. डायरेक्ट लिहूया आता. 6 आणि 4 10, 10 आणि 4 14. म्हणजे फायनल आन्सर आपलं किती आलेलं आहे, 14 आलेलं आहे. समजते. हे 5 आहे, हे 5 आहे आणि हे 7 आहे. 7 मधून 1 गेले, 5 मधून 1 गेले, या 5 मधून 1 गेले. फायनल आन्सर किती आले, 14. बघा, एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे. तर आपल्याला फॉर्म्युला आहे एकाच पृष्ठभागावर असेल तर बाहेर कायचं 2 लिहायचं, आत जायचं, x - 2 y - 2 प्लस y - 2 z - 2 प्लस हे z समजण्यासाठी थोडंसं कर्सिव काढतो. y - 2 z - 2, z आणि 2 मधला फरक कळायला पाहिजे. नाहीतर 2 - 2 0 लिहिचाल, प्लस z - 2 अँड x - 2. ठीक आहे. मग बघा, लिहा 2 x - 2 किती आहेत रे, 5 5 आणि 7 असे आहेत. बरोबर. x - 2 म्हणजे किती झालं, 3. आता थोडंसं आपण एक स्टेप वरती जाऊया. x - 2 म्हणजे 3, y - 2 म्हणजे 3 प्लस, आता हाच 3 इथं लिहायचा आपल्याला, बघायचं का रे, नाही. नंतर z - 2 किती आहे, 5 प्लस
हेच 5 इथं लिहायचं इंटू x - 2 हेच आहे 3. बघायची गरज आहे का रे? कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? कॅल्क्युलेशन कमीत कमी करायचं. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 प्लस 3 5 15 प्लस 5 3 5 15 5 त्रिक 15 बरोबर का? 15 आणि 15 30 आणि नंतर 9 म्हणजे किती झालं 39 बरोबर आहे का रे? टोटल किती झाले 39. याला 2 ने मल्टिप्लिकेशन केले 39 इंटू 2 तोंडी कसं काढायचं 39 ला एक एक्स्ट्रा प्लस करायचं किती होते 40 40 इंटू 2 करायचं किती झालं 80 80 मधून वाढवलेले 2 वेळा वाढवलेले +1 +1 -1 -1 करून टाकायचे म्हणजेच काय आलं रे 78. कॅल्क्युलेशन करत बसायचं आहे का नाही कमीत कमी कॅल्क्युलेशन वर भर द्यायचा टाइम वाचवायचा कन्फर्म करायचा असेल कुणाला शंका वाटत असेल बघा 39 इंटू 2 92 18 बेत्रिक 6 आणि 1 7 एक वाढवायचं नंतर टोटल करायची 2 कमी करायची समजते म्हणजे एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे फायनल आन्सर किती आले आपलं 78 आले. 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे आपल्याला 5 × 5 × 7 आहे बरोबर 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे त्याचा फॉर्म्युला काय आहे 4 × x + y + z - 6 बरोबर का 4 x किती आहे 5 y किती आहे 5 प्लस z किती आहे 7 मायनस किती 6 बरोबर लिहा 4 5 आणि 5 10 10 आणि 7 किती 17 17 - 6 किती आलं रे 11 4 कंसामध्ये 17 - 6 11 म्हणजेच किती 44 11 चौक 44 तुमचं फायनल आन्सर किती आले 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती 44 समजते बघा इथं चुका करायच्या नाहीत नाही एवढं सगळं रामायण करून जर आपण वजाबाकीमध्ये चुकलो 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे आता आपल्याला काढायचे 3 पृष्ठभागावरती रंग असणारे मी तुम्हाला काय सांगितलं होतं विचार करायचा नाही ज्यावेळी तुम्हाला विचारलं असेल की 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे काढा ठोकळा कुठलाही असू द्या सरळ उत्तर काय लिहायचं 8 आणि पुढे जायचं जसं आता मी पण गेलो बघा समजते एकाही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे आता ह्याला काढायचं असेल तर काय करायचं आहे प्रत्येकाकडून 2 2 2 वजा करायचं आहे म्हणजेच काय फॉर्म्युला आहे x - 2 यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे लक्षात घ्या x - 2 y - 2 आणि z - 2 समजते मग आपल्याला x आणि y आणि z काय दिलेलं आहे 5 5 आणि 7 म्हणजेच काय 5 - 2 3 5 - 2 3 आणि z - 2 म्हणजे 7 - 2 5 ठीक आहे 5 त्रिक 15 15 त्रिक 45 म्हणजे फायनल आन्सर किती आले एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे किती आहेत 45 आहेत म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे हा आपला एक पार्ट पूर्ण संपला असमान असणारे जे ठोकळे आहेत असमान लांबी रुंदी आणि उंची असणारे म्हणजेच काय एक्स वाय आणि झेड हे असमान असणारे ठोकळे आहेत त्यांचा आपला सेक्शन संपला ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे समान असणारे ठोकळे केस 2 एकाच रंगाचा रंग सेमच आहे एकाच रंगाचा समान बाजू असणारे ठोकळा म्हणजेच काय बाजू सगळ्या सारख्या असतात प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटरची ठीक आहे प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचे 1 सेंटीमीटर प्रत्येक बाजू असणाऱ्या घनाकृतीत कापला तर हे कॉमन ठीक आहे म्हणजेच काय एकूण ठोकळ्याची संख्या घालावी लागणारे किमान काप एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे आणि एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे हे कॉमन प्रश्न आहेत प्रश्न याच्या बाहेर कुठलाच येत नाही ठीक आहे मग येतो पण तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे सध्या याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करा की हे 6 ज्यावेळी एकाच रंगाचा ठोकळा असतो त्यावेळी याच्या बाहेर कुठलाच प्रश्न येत नाही एकाच रंगाचा ठोकळा असेल तर एकच रंग पूर्ण ठोकळ्याला म्हणजे पूर्ण घनाला समजा एखाद्या कलरच्या डब्यामध्ये बुडवून बाहेर काढल्यानंतर तो घन तयार होतो त्याला कापाकापी केल्यानंतर जर प्रश्न विचारले तर याच्या बाहेर एकही प्रश्न नसतो प्रश्न कधी तयार होतो ज्यावेळी
घनामध्ये समजा असा घन आहे ठीक आहे, या टाईपचा घन आहे, हा कलर वेगळा, हा कलर वेगळा आणि हा कलर वेगळा. त्याच वेळी यानंतर तुम्हाला याच्यापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न विचारले जातील. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते बघणार आहे. सध्या हळूहळू वर जाऊ, आपण एक एक पायरी वरती चढू. तर आपल्याला सोडवायचा हा एक प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर, म्हणजेच काय, x ची किंमत किती 5, y ची किंमत किती 5 आणि z ची किंमत किती 5. म्हणजेच काय, आपल्याला x y z ची किंमत वेगवेगळी करायची गरज आहे का रे? नाही. म्हणजेच काय, आनंदी आनंदगडे तिकडे तिकडे चोहीकडे, बरोबर का? बघा आता ती स्पेशल केस कशी होते, आपल्याला वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज पडत नाही. बघा, एकूण ठोकळ्यांची संख्या आपल्याला x y आणि z 5 दिलेल्या आहेत, म्हणजेच x ची किंमत पण 5, y ची किंमत पण 5 आणि z ची किंमत पण 5. म्हणजेच काय, त्या x लाच आपण, x ला जर y म्हणलं आणि y ला पण z च म्हणलं, या सर्वांची किंमत सेम असेल तर y च्या ऐवजी x लिहिला तरी चालतो का रे? चालतो. आणि z च्या ऐवजी x लिहिला तरी पण चालेल का रे? कारण या सर्वांची किंमत किती आहे रे? 5 आहे. म्हणूनच या x च्या ठिकाणी x, y च्या ठिकाणी x आणि z च्या ठिकाणी x ठेवला तर चालेल का? चालेल. का? सर्वांची किंमत सेमच आहे ना रे, 5च आहे. मग किंमत जर सेम असेल तर x च्या ठिकाणी पण xच ठेव, y च्या ठिकाणी xच ठेव, z च्या ठिकाणी पण xच ठेव. त्याच्यामुळे काय होते बघा, काही स्पेशल केसेस त्या फॉर्म्युलेच्या तयार होतात. तो फॉर्म्युला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवण्यापेक्षा बघा कसा लक्षात ठेवायचा, एकूण ठोकळ्यांची संख्या. काही पुस्तकांमध्ये काय केले, जर लांबी समान असेल तर वेगळे फॉर्म्युले, लांबी जर वेगवेगळे असतील तर वेगळे फॉर्म्युले. असं नसतं बाळा बुद्धिमत्तेमध्ये. बुद्धिमत्तेमध्ये कमीत कमी फॉर्म्युले असतात. कमीत कमी फॉर्म्युल्यालाच हाताशी धरून आपण फायनल आन्सर काढायचं असते. आपण काय कम्प्युटर आहे का रे, सगळे फॉर्म्युले कमांड दिल्या बाहेर यायला? एक आहे का आपल्या डोक्याला ताप? फक्त बुद्धिमत्ताच असेल तर ठीक आहे. आपल्याला किती असतात रे? 17च्या 17 सगळ्या सब्जेक्टची आहे, बरोबर आहे का नाही? तर आपलं डोकं कमीत कमी वापरून आपल्याला बुद्धिमत्ता सोडवायची आहे. एकूण ठोकळ्यांची संख्या आणि कधी समान असताना, म्हणजेच काय, एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड याची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे रे? 5. म्हणजेच बघा, हा आहे एक्स, बघा हा आहे एक्स, हा आहे वाय आणि हा आहे झेड. एक्स इक्वल टू किती आहे? 1 2 3 4 5. एक्स इक्वल टू 5. झेड किती आहे बघा? 1 2 3 4 5. झेड इक्वल टू 5 आणि वाय किती आहे बघा? 1 2 3 4 5. म्हणजेच काय, एक्स पण 5, वाय पण 5 आणि झेड पण 5. बरोबर, असा एक ठोकळा आहे. त्याला आपण काय करायचं आता? सोडवायचा आहे. तर आपला फेवरेट कलर घेऊया. एकूण ठोकळ्याची संख्या काढायची. आपला जनरल फॉर्म्युला काय? एक्स इंटू वाय इंटू झेड, बरोबर. मग बघा, किमती भरा. 5 इंटू 5 इंटू 5, बरोबर का रे? 5 5 25, 25 5 125, म्हणजे 125 किती आले रे? एकूण ठोकळे आले. आताच ह्याला काही पुस्तकात वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला म्हणून दिलेला आहे. या एक्सची किंमत त्यांनी एक्स ठेवली, या वायची किंमत पण एक्सच ठेवली, झेडची किंमत पण एक्सच ठेवली, बरोबर आहे. एक्स क्यूब म्हणजे आपल्याला जो दिलेला आहे 5, त्याचा क्यूब करा. 5चा क्यूब म्हणजेच काय, 5 1 5, 5 5 25, 25 5 126, म्हणजे 125. ओके, बरोबर आहे. 5चा क्यूब आहे म्हणून ठीक आहे. 9चा असल्यावर काय खाल चालते? 9 गुणले 9 गुणले 9. बरं, एखाद्या माती फिरून दिलं तुम्हाला 13चा, 13चा क्यूब काढा. कशाला? मल्टिप्लिकेशन करत राहा. समजते? क्यूब काढण्यापेक्षा हे सिंपल आहे. दोन्ही सारखंच आहे म्हणा, पण त्यासाठी वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. एवढं सिंपल. बघा, एकूण ठोकळ्याची संख्या किती आली आपली? 125. का? तर एक्स इंटू एक्स इंटू एक्स, म्हणजेच काय, एक्स इंटू वाय इंटू झेड. समजते? चला पुढे. घालावे लागणारे किमान काप. आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय? एक्स मायनस 1 प्लस वाय मायनस 1 प्लस झेड मायनस 1. 5 वजा 1 4 प्लस 5 वजा 1 4 प्लस 5 वजा 1 4, म्हणजेच काय रे? 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. 4 अधिक 4 अधिक 4 किती झाले रे? 12. म्हणजेच काय, घालावे लागणारे किमान काप किती आहेत? 12 आहेत. समजते? म्हणजेच बघा, हे 4 ते 4
आणि हे 4 आणि ते 4 म्हणजे 2 हा एक काप 2 3 आणि 4 5 6 7 आणि 8 9 10 11 आणि 12 टोटल किती रे 12 काप आले का ठीक आहे ते आपण फॉर्म्युल्यामध्ये बसवलेले आहेत मग ही स्पेशल केस कशी होते बघा x-1 वायची किंमत पण एक्सच ठेवली आणि झेडची किंमत पण काय केली एक्सच ठेवली मग काय होतं x-1 x-1 प्लस x-1 प्लस x-1 x-1 म्हणजेच काय 1x-1 2x-1 3x-1 म्हणजेच काय 3 कंसात x-1 म्हणजेच 3 इंटू x किती आहे 5 वजा 1 किती झाले 4 3 चौक 12 इकडून खाल्लं काय इकडून खाल्लं काय जाते कुठं रे पोटात समजते म्हणजेच काय घालावे लागणारे काप किती 12 एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे बरोबर स्टँडर्ड फॉर्म्युला लिहा 2 x-2 आता y-2 जरी लिहिलं काय x-2 जरी लिहिलं काय सेमच आहे ठीक आहे आधी समजावून सांगतो नंतर आपण त्यात शॉर्टकट कसा काढायचा बघू x-2 y-2 प्लस y-2 z-2 प्लस z-2 आणि x-2 बरोबर आहे का रे मला सांगा x y आणि z जर सारखेच असतील तर माझ्या मनात आलं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सोडव तर कसं सोडवायचं बघा x आणि y आणि z सेमच आहेत मग मी काय करतो ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथे xच ठेवतो ज्या ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी पण xच ठेवतो आणि ज्या ज्या ठिकाणी z आहे त्या ठिकाणी पण xच ठेवतो हा फक्त प्रयोग करायला लागलो आपण काही वेगळ्या पद्धतीने सोडवते का नाही मग बघा का तर x = y बघा x = y = z 5 बरोबर का सर्वांच्या किमती सेम आहेत म्हणून x ची किंमतच ठेवूया x-2 नंतर y च्या ऐवजी x-2 प्लस या y च्या ऐवजी पण x-2 त्यानंतर हे खाली घेऊ थोडं z च्या ऐवजी x-2 त्यानंतर प्लस या z च्या ऐवजी x-2 आणि या x-2 च्या ऐवजी x-2 बरोबर आहे का रे मग बघा x-2 काय झाला रे x-2 चा वर्ग बरोबर ह्या x-2 आणि ह्या x-2 यांचा काय झाला रे x-2 चा वर्ग आणि हा x-2 आणि हा x-2 हा किती झाला x-2 चा वर्ग म्हणजेच काय हा x-2 हा x-2 आणि हा x-2 चा वर्ग हा x-2 चा वर्ग हा x-2 चा वर्ग आणि हा x-2 चा वर्ग टोटल किती होतात 3x-2 चा वर्ग होतात बरोबर का म्हणजेच काय हा बाहेर 2 कंसामध्ये x-2 चा वर्ग x-2 चा वर्ग x-2 चा वर्ग मध्ये बेरीज आहे म्हणजेच काय 3x-2 चा वर्ग बरोबर का म्हणजेच काय 2 कंसात 3 त्याच्या आत x-2 x किती आहे 5 5 वजा 2 किती झालं 3 हा वर्ग म्हणजेच काय 2 कंसात 3 3 चा वर्ग किती 9 बरोबर 9 त्रिक 27 आणि 27 गुणिले 2 27 गुणिले 2 किती झाले रे 54 म्हणजे 54 समजते हे समजावून सांगण्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन झाले सिंपल एवढं लक्षात ठेवा तुमच्या लक्षात यावं म्हणून हा फरक घेतोय अजून एकदा हेच सोडू आपण एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे बघा 2 x-2 y-2 प्लस y-2 z-2 प्लस z-2 x-2 ठीक आहे स्पेशल केस लिहिण्यापेक्षा ॲज इट इज किमती भरा 2 x-2 किती रे 5 5 वजा 2 किती 3 नंतर 5 वजा 2 3 अधिक 5 वजा 2 3 नंतर 5 वजा 2 3 अधिक 5 वजा 2 3 नंतर 5 वजा 2 3 बरोबर आहे का रे बघा 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 बरोबर आहे का 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27
बरोबर. 27 गुणिले 2 54. एवढं सिंपल आहे. त्यासाठी स्पेशल फॉर्म्युले लक्षात न घेता जनरलाइज फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, कमीत कमी वेळेमध्ये आपलं उत्तर काढायचं. एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती आहेत रे टोटल? 54. समजते? नेक्स्ट. सर व्हाईट कलरची दिसते रेश. बघा, दोन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे. आता आपल्याला काय करायचं आहे, या रेषा जर दिसत नसतील तर रेषा बघायची गरज पण नाही, पण अशा रेषा आहेत. ब्लॉक्स बघायची गरज आहेत का रे? फक्त एक माहितीसाठी असं म्हणून इथं ब्लॉक्स ठेवलेला आहे, बघायची गरज नाही. दोन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे, दोन पृष्ठभागावर जर रंग असणारे ठोकळे आपल्याला काढायचे असतील तर आपण आपला एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो आपण वापरतो. स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला आहे बघा. दोन पृष्ठभागावर रंग असणारे 4x + y + z - 6. बरोबर आहे का? हां, चला लिहा. x + y + z आपल्याला x किती दिलाय रे? 5 दिलेला आहे. बरोबर. तर टाका मग 5 + 5 + 5 - 6 म्हणजेच काय 4 कंसात 5 1 5 5 10 5 3 15 म्हणजे काय 15 - 6. 15 - 6 किती येते रे? 9. 9 चौक 36. 9 चौक 36 म्हणजे दोन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती आहेत? 36. समजतंय का? आपण बघितले, थोडंसं फास्ट घेऊ आता. तीन पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती येतील रे? होम स्वीट होम 8. समजते? नेक्स्ट. तीन पृष्ठभागावर झाल्यानंतर कोणताही रंग नसणारे ठोकळे, एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे. तर एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे x - 2 y - 2 आणि z - 2 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजेच काय 5 - 2 3, 5 - 2 3 आणि 5 - 2 3 म्हणजेच काय 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. फायनल आन्सर. एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे किती? 27. त्याच टाईपचं आता 5च्या ऐवजी 7 करून आपण एक सेम एक्झाम्पल सोडवू. थोडंसं फास्ट घेऊ आणि मग आपण आजच्या लेक्चरला इथं थांबूया. आता आपल्याला ठोकळ्यांची गरज आहे का रे? पुढं ठोकळा तुम्हाला पाहिजेच का? काही गरज नाही. फॉर्म्युले असले तर काय ठोकळा प्रत्येक वेळी देतीलच असं नाही. सरळ सरळ असं असं सांगू शकतात. प्रत्येक वेळी ठोकळा देतील असं नाही. म्हणजे आपल्याला दिलेला जो ब्लॉक आहे तो 7x7x7 म्हणजेच x, y आणि z यांची किंमत किती आहे? 7 आहे. x पण 7, y पण 7च आहे आणि z पण 7च आहे. मग बघा, पहिला प्रश्न आहे एकूण ठोकळ्याची संख्या किती? एकूण ठोकळ्याची संख्या जर आपल्याला x, y आणि z जर 7 असेल, एकूण ठोकळ्याची संख्या विचारली तर आपण काय करतो? x × y × z 5 × 5 × 5 म्हणजेच काय 125. सॉरी, दिले आपल्याला 7. बरोबर ना? x × y × z म्हणजेच काय 7 × 7 × 7 7 7 49 गुणुले 7 करा मग गुणाकार गुणुले 7 7 9 63 7 1 7 7 2 7 1 21 7 चौक 28 29 30 आणि वरचे 4 34 343. बरोबर आहे का? अजून एकदा कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन मध्ये कधी कधी गडबड होऊ शकते. 7 9 63 3 हाताला 6 7 चौक 28 29 30 31 32 33 34 म्हणजे 343. समजते? चला, घालावे लागणारे किमान काप मग कुठले? x - 1 + y - 1 + z - 1 म्हणजेच काय 7 - 1 6 अधिक 7 - 1 6 अधिक 7 - 1 6 6 1 6 6 2 12 6 3 18 किती झाले? टोटल 18. सॉरी. नेक्स्ट बघा,
एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे एकच आहे म्हणल्यानंतर हा फॉर्म्युला आहे बघा, x - 2 y - 2 प्लस y - 2 z - 2. तुम्हाला समजण्यासाठी हे सारखं सारखं लिहितोय, नाहीतर हा पूर्ण फॉर्म्युला लिहित बसायचं का एक्झाम मध्ये नाही. शॉर्टकट काय वापरायचे, हाच नंबर इथे येतोय, हा नंबर इथे येतोय आणि पहिला नंबर सगळ्यात शेवटी येतोय, संपला. z - 2 आणि x - 2. बघा मग 2 कंसामध्ये आपल्याला किती दिलेलं आहेत रे, x = 7 दिलेलं आहे. 7 - 2 किती, 5 इंटू 7 - 2 किती झालं 5 प्लस 5, हाच 5 इकडे येतो बरोबर. आणि z - 2 हा प्लस नाही ना, इथं मल्टिप्लिकेशन येईल. 5 इंटू 5 प्लस 5 बरोबर आहे का रे. बघा 2 5 5 25, 5 5 25, 5 5 25, म्हणजे 25 × 25, 25 × 50, 25 × 75, 75 × 2 150. बरोबर आहे का रे. म्हणजेच एकाच पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे किती आहेत, 175. सिंपल, समजते. याच्यापेक्षा स्पीड आपल्याला कधी जास्त घेता येतं, हे फॉर्म्युला लिहायची गरज नाही एक्झाम मध्ये. डायरेक्ट हे टाकायचं, आन्सर काढायचं. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना कमीत कमी सगळे म्हणतात 30 पर्यंत पाढेपाठ पाहिजे. नो, काय करायचं, 30 पर्यंत पाढेपाठ करायचे म्हणलं की आपलं पोरगं काय म्हणते, मला गणित जमत नाही, बरोबर, मला बुद्धिमत्ता जमत नाही का, उगाच रट्टा मारायचा, आपला मेंदू झिजवायचा. काय करायचं, 1 ते 10 पाढेपाठ पाहिजेतच. आणि हे आजकाल दुसरीच्या मुलांना पण येतात, बरोबर. नंतर जे पण काही प्राईम नंबर आहेत ते सगळे पाठ पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 11चा तर सिंपलच आहे, 12चा गरज नाही, 13 पाहिजे, 14 नको, 15 नको, 16 नको, 17 पाहिजे, 19 पाहिजे. म्हणजे 11 ते 20 मध्ये हे 4च पाढेपाठ पाहिजेत एक्स्ट्रा. नंतर 20चा गरज नाही, ऑटोमॅटिक येतो. 21चा गरज नाही, 22ची गरज नाही, 23चा पाढापाठ पाहिजे, 25चा नको, 24चा नको, 24 नको, 25 नको, 26 नको, 27 पण नको, 28 पण नको, 29चा पाढापाठ पाहिजे. म्हणजे 30 पर्यंत पाढेपाठ करायची गरज आहे का, नाही. एवढे पाठ करा, ऑटोमॅटिक सगळे सुटतात एक्झाम्पल्स. 1 ते 10 पाहिजेच. 1चा पाढापाठ करायची गरज आहे का, त्यात पण मिनिमाइज करू. 1 आणि 10चा करायची गरज आहे का, नाही. 2चा पाढा आणि 8चा पाढा, माकड छाप पोरांना सुद्धा 2 ते 8चे सगळे पाढेपाठ असतात. म्हणजे वरचा सेक्शन तुमचा उडून गेलाय. राहिला किती, 11 13 17 19 23 29 एवढेच पाढेपाठ करायचे, जास्त लोड घ्यायचा नाही. लगेच 30चे पाढेपाठ पाहिजे तरच मी तुला गणित शिकवतो, नो. ठीक आहे, गरज नाही. आपण कुठं आलो होतो, 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे. आता 2 पृष्ठावर रंग काढायचे आहेत आपल्याला, x = 7 माहित आहे. 2 पृष्ठावर जर रंग काढायचे असतील तर फॉर्म्युला काय, 4 कंसामध्ये x + y + z - 6, म्हणजेच काय 4 कंसामध्ये काय येते रे, 7 7 + 7 + 7 - 6, बरोबर. 4 7 × 7 7 × 14 7 × 21 21 वजा काय केलं, 6 केलं. म्हणजे 1 गेला, नंतर 5 गेले, म्हणजे किती झालं, 15 राहिले कंसामध्ये 15. 15 × 15 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 15 + 60, म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 60. समजते. 2 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे, याचं उत्तर आपले 60. यावेळी x y z किती असतं, 7 असतं ब्लॉक्समध्ये. 3 पृष्ठभागावर रंग असणारे ठोकळे, याचा फॉर्म्युला काय रे, होम स्वीट होम. 3 पृष्ठभागावर 8. आणि लास्ट राहिला एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे, फॉर्म्युला x - 2 y - 2 z - 2 लिहा. 7 - 2 5, 7 - 2 5, 7 - 2 5, 5 5 25, 25 5 सव्वाशे, 125. म्हणजेच काय, एकाही पृष्ठभागावर रंग नसणारे ठोकळे टोटल किती आहेत, 125 आहेत. ज्यावेळी x y आणि z हे 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर असेल त्यावेळी. अशा प्रकारे आपण एकाच रंग असणारे समान आणि असमान असे दोन्ही ब्लॉक्स बघितलेले आहेत. अगदी सोपे, फक्त 4 ते 5 फॉर्म्युले पाठ करायचे आणि हे सगळे ब्लॉक्स
सोडवून घ्यायचे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, रंग वेगवेगळे असलेले, थोडंसं ह्याच्यापेक्षा एक वरची लेवल, रंग वेगवेगळे असणारे ब्लॉक्स, त्यामध्ये आपल्याला कसं कसं प्रश्न विचारतात यासारखेच आहे, थोडंसं लॉजिक थोडं एक्स्ट्रा लावावं लागते. तर असे फॉर्म्युले आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तोपर्यंत मला वाटते हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आपण नेक्स्ट लेक्चरला ते बघू. तोपर्यंत धन्यवाद.